गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आज माझा मुद्दा खूप वेगळा आहे. मुद्दा आहे, प्रत्येक गार्डनला एक प्रकारच्या काळजी, कटिंग किंवा देखभालीची गरज असते. प्रत्येक बगीच्यामध्ये किडे येतात, काही गवत उगवते म्हणजे जंगली गवत उगवते, म्हणजे प्रत्येक बागेला वेळेबरोबरच गरज असते काळजीची. क्लिप्ड, क्लीन, कट, एक्स्ट्रा जे त्यामध्ये गवत असते त्याला कापणे खूप गरजेचे असते. याच प्रकारे प्रत्येक बगीच्यामध्ये मोठे आणि छोटे झाडे असतात. त्यांची कटिंग करणे फार महत्वाचे असते. जे त्यांचे मेलेल्या फांद्या असतात, मोठ्या फांद्या असतात, खूप जास्त वाढलेत, त्यांचे काही काम नाही, दे शुड बी कट, क्लिप, ग्रूमिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर असे नाही झाले तर वेळेसोबतच ते झाडे खाली पडतील. त्याचप्रमाणे इन एव्हरी टीम, एव्हरी कंपनी, झोन, काही प्रकारच्या छाटणीची गरज असते. छाटणी म्हणजे कोणत्या प्रकारची? जेव्हा तुम्ही मीटिंग मध्ये येता आणि मीटिंग मध्ये तुमच्या समोर प्रेझेंटेशन होते आणि पाहिले जाते की 3 वर्षापासून काय होत आहे, 2 वर्षापासून काय चालू आहेत, नवीन प्रोडक्ट कसे आहेत आणि कोण चांगलं करतंय. आणि टीम मध्ये नेहमी असे लोक असतील जे खालच्या स्तरावर असतील, नेहमी असतील. काय प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की एक टीम मध्ये सर्वच्या सर्व लोक चांगले काम करतात? इम्पॉसिबल आहे. सो गुड लीडर ऑन रेग्युलर बेसिस त्या खालच्या स्तरावरच्या लोकांची पिन पॉइंट करतो, बोलतो, क्रिटिसाइज करतो, सर्वांसमोर सांगतो की तुझा परफॉर्मन्स इथे खराब चालू आहे, नवीन प्रोडक्टवर खराब आहे, तुझ्या कामामध्ये खराब चालू आहे, ग्रोथ मध्ये खराब आहे, रिझल्ट मध्ये खराब आहे. हे कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की तुम्ही म्हणताय आम्ही ऍक्टिव्हिटी करतोय, पण ऍक्टिव्हिटीचा रिझल्ट कुठे चालू आहे? तो 6 महिने, वर्षामध्ये तरी आला पाहिजे ना. जर ते नसेल तर त्यांना पिन पॉइंट केले जाईल. फायनान्शियल फाईन्स आर बी इम्पोज. कोणाला ट्रान्सफर केले जाते, कोणाला ट्रेनिंगवर पाठवले जाते. वेदर युअर मॅनेजर, एरिया मॅनेजर, रिजनल मॅनेजर ऑर अ मेडिकल रॅप. अशा गोष्टी नेहमी झाल्या पाहिजे. आणि 1 ते 2% माणसांना कंपनीमधून जाण्यासाठी सांगितले पाहिजे, कारण त्यांना सांगूनही ते स्वतःमध्ये बदल करत नाही. याला आपण म्हणतो छाटणी. जर तुम्ही क्वार्टरली मीटिंग मध्ये 6 महिन्यामध्ये नेहमी मीटिंग मध्ये लोकांना बोलत राहता आणि छाटणी करत राहता, देन होल टीम रिमेन शार्प अँड फोकस. का? बाकी लोक या गोष्टीकडे पाहतात की वाईट लोकांना सॅग्रिगेट केले जाते, सांगितलं जाते, पुढे आणलं जाते आणि त्यांच्या विरोधात ऍक्शन घेतली जाते. दॅट कीप्स गुड पीपल अलर्ट. ॲव्हरेज पीपल बिकम्स बेटर अँड बेटर बिकम एक्सलंट. हे छाटणीचे ऍडव्हान्टेज असते. पण जर असे नाही केले तर काय होईल? एके दिवशी खूप जास्त घाण जमा होईल. इतक्या जास्त प्रमाणात घाण जमा होईल की त्यासाठी मोठी सर्जरी करावी लागेल, जे सध्या होत आहे. आणि तुम्ही पाहत आहात की डिप्टी असो, ZM असो, RM असो, ESMA असो किंवा मेडिकल रॅम्प्स असो, सर्वांना कंपनी सोडण्यासाठी सांगितले जात आहे. कारण खूप वर्षापासून आपल्या सिनियर लोकांनी ग्रुपमध्ये छाटणी नाही केली त्यांची इमेज ठेवण्यासाठी. त्या सर्वांना वाटत होते की ते एका पॉप्युलॅरिटी कंटेस्ट मध्ये आहे. सर्वच्या सर्व सिनियर या पॉप्युलॅरिटी कंटेस्ट मध्ये होते. त्यांना वाटत होते की आम्ही खूप छान आहेत. छान होते पण स्वतःचे पैसे घालवायला नाही, कंपनीचा वेळ घालवायला. आणि त्यामुळे इतक्या वर्षापासून छाटणी नाही झाली. आणि ती का नाही झाली याचं अजून एक कारण आहे. कारण हेड ऑफिस मध्ये त्या लीडरचे छाटणी नाही केली, कटिंग क्लिपिंग नाही केली. आणि ते काय असते? असा टाइम वाटतोय, मला असे वाटतंय मॅनकाइंड मध्ये काही सिनियर लीडर असे विचार करत आहेत की ते कंपनीपेक्षा मोठे आहेत. त्यांची इगो खूप वाढली आहे. त्याला व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे, कारण ते विचार करतात की ते जे करतात ते सर्व बरोबर आहे, ते कधीही चुकू नाही शकत. आणि त्यामधले काही हेड ऑफिस मध्ये असे बोलतात अशा पद्धतीने की सर तुम्ही माझ्यावर संशय घेताय, सर तुम्हाला वाटतंय तुम्ही माझ्यावर जासूसी करवताय, सर तुम्ही माझ्या ज्युनियरला विचारताय, सर मी तर खूप काम करतो. त्यांना नाही आवडत की हेड ऑफिस मधून कोणता सिनियर पर्सन त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांच्याबद्दल माहिती काढेल की काम कसे चालू आहेत, प्रोडक्ट कसे चालू आहेत. त्यांना नाही आवडत. त्यांना फक्त एकच गोष्ट पाहिजे की सर्व त्यांच्या थ्रू झाले पाहिजे. हेड ऑफिस मध्ये प्रत्येक फीडबॅक त्यांच्याकडून जावा. बेसिकली ते स्वतःसाठी आयसोलेटेड आयलंड बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या एरियामध्ये, जे हेड ऑफिसच्या अप्रोच मध्ये नसावे, जे ट्रान्सपरंट नसावे. आणि माझा विचार असा आहे की जो कोणी ट्रान्सपरंट नसेल, राईट, त्याच्या एरियामध्ये, त्याच्या एरिया अंडर नेहमीच काही प्रकारच्या करप्शन, काही प्रकारच्या मॅनिप्युलेशन भेटत राहतील. का नाही होणार?
कारण जेव्हा लोकांकडे जास्त ताकद येते, ही माझी प्रॉब्लेम नाही, ही जगाची प्रॉब्लेम आहे. टू मच पॉवर मेक्स पीपल टू मच करप्ट. ॲब्सोल्यूट पॉवर टर्न इनटू पीपल ॲब्सोल्यूट करप्ट. हे नाही झाले पाहिजे. तुम्ही नेहमी ट्रान्सपरंट असले पाहिजे, कारण तुमचा एरिया कंपनीच्या पॉलिसी पासून चालू आहे. तुम्ही चांगले काम करताय, लोक तुमच्या खाली ग्रो करत आहेत, अँड यू आर नॉट डिक्टेटर काइंड ऑफ मॅनेजर. तुम्हाला भीती कशाची वाटते मग? पण मी पाहिले आहे, हे तेच लोक आहेत ज्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि जेव्हा त्यांच्या एरियामध्ये काम केले गेले, सर्वे केले गेले, तेव्हा काय दिसले की ज्या रिसोर्सेसला वाटले गेले आहे, लिस्ट मध्ये दाखवलं आहे की ते 1 वर्षाआधी वाटले गेले आहे, ते आजही रॅप्सच्या घरी पडलेले आहेत आणि रॅप्सनी पुढे येऊन मान्य केले आहे की सर चुकी झाली आहे, मला माफ करा. त्याच एरियामध्ये त्याच मॅनेजरच्या अंडर ज्यांची मोठी मोठी इगो आहे, तेच जे विचार करत आहे की त्यांच्या एरियामध्ये कोणी येऊच नाही शकत. मेडिकल रॅप 5% 7% आपल्या सॅलरी मधून, आपल्या इन्सेंटिव्ह मधून पैसे कापून देत असतो आपल्या फर्स्ट लाईनला, कारण ते पुढे वितरित केले जाऊ शकेल. अशा प्रकारच्या सिच्युएशन प्रचलित आहेत. त्यांच्याच एरियामध्ये, काही लोकांच्या एरियामध्ये काय आहे की काही मेडिकल रॅप्स हाईट आहे या गोष्टीची की स्टॉकिस्ट कडून माल विकतात आणि मग पैसे देतात. हे दिवस आलेत मॅनकाइंड मध्ये आणि हे असे सिनियर लोक आहेत ज्यांची मोठे नाव आहे. दे हॅव अ बिग नेम. ते खूप नामांकित आहेत. ते विचार करतात त्यांच्याशिवाय त्यांची अशी परमनंट इमेज बनलेली आहे लोकांसमोर की माहित नाही काय होईल. हेड ऑफिस मध्ये ते अशी इमेज बनवतात की जे करतात ते सर्व बरोबर आहे. ते खालच्या स्तरावरील लोकांना मेसेज देतात की आम्ही हेड ऑफिसची खूप क्लोज आहे अँड वी हॅव टेकन व्हेरी हार्श ऍक्शन्स अगेन्स्ट दिस पीपल. तुम्हाला माहित आहे, साऊथ मध्ये आहे, वेस्ट मध्ये आहे की नॉर्थ मध्ये आहे, आम्ही कुणाला सोडले नाही. जर आम्हाला कोणी करप्ट भेटले, इनइफेक्टिव्ह किंवा काही चुकीचं आढळले तर आम्ही त्याला रिझाईन करा म्हणतो. जेव्हा सिनियर मोस्ट मॅनेजर्स हेड ऑफिस मध्ये येतात आणि हेड ऑफिस त्यांची प्रॉपरली क्लिपिंग आणि कटिंग नाही करत, त्यांची इगो एवढी वाढते की त्यांना वाटते की त्यांच्याशिवाय काम नाही होऊ शकत. ते जेव्हा हेड ऑफिस मध्ये येतात तेव्हा काही असे असतात की ते इनडिस्पेन्सिबल आहेत, तेव्हा प्रॉब्लेम होते. आणि त्यामुळेच मला नेहमी असे वाटते की ते लीडर्स असो किंवा ते टीम असो, गार्डन असो किंवा डिव्हिजन असो, सर्वांनाच काही प्रकारच्या छाटणीची, क्लिपिंग कटिंगची गरज असते आणि ते चांगल्यासाठी असते. जेव्हा सिनियर असे करतात तेव्हा ज्युनियर त्याने इम्प्रूव्ह होतो. पण जर कोणी व्यक्ती या गोष्टीला इगोवर घेऊन बसला, तो म्हणतो नाही 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 नाही, इगो एक अशी गोष्ट आहे जी खूप मोठी असते. सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा 10-20% मोठा. सेल्फ रिस्पेक्ट चांगला असतो पण इगो वाईट असतो. तुमची परफॉर्मन्स खराब आहे, तुम्हाला कोणी बोलतं आणि तुम्हाला वाईट वाटतं आणि तुमच्याकडे खूप रिझन असतात की नाही नाही नाही, मी तर ठीक आहे, तुम्ही चुकीचे आहात, विच इज टोटली अनएक्सेप्टेबल. मॅनकाइंड मध्ये हे चालणार नाही आणि त्याचमुळे आम्हाला भरपूर लोकांविरुद्ध कठोर पावले उचलावं लागतात. मी याचे तुम्हाला एक उदाहरण देतो, कारण उदाहरण खूप महत्वाचे आहे. एक मॅनेजर साहेब आहेत आणि त्यांच्या मुलांची तब्येत खराब आहे आणि कंपनी खराब चालू आहे. अँड हाऊ मच वी स्पेंड? मे बी 80 लाख रुपीज फॉर द फॅमिली. दुसरे मॅनेजर, दुसरे मेडिकल रॅप, तिसरे मेडिकल रॅप, चौथे मेडिकल रॅप किंवा मॅनेजर असे आहेत ज्यांच्यासाठी कंपनी नेहमी आउट ऑफ द वे जाते. काही झाले फॅमिलीमध्ये, काही प्रॉब्लेम आली, ते 50 लाख 60 लाख काही असू दे, कंपनी नेहमी पुढे येते आणि त्यांची मदत करते. मी तुम्हाला का सांगतोय अशा गोष्टी? हे ते मॅनेजर्स आहेत किंवा रॅप्स आहेत ज्यांना कंपनीने आता काढलं आहे. विचार करा याबद्दल. या कंपनीने दोज हू हॅज ऑलवेज, कंपनी जे आपल्या लोकांशी सर्वात जास्त प्रेम करते, हेल्प करते क्रायसिसच्या टाइमावर. कारण आमच्या मध्ये, मॅनकाइंड मध्ये ही फिलॉसॉफी आहे, ह्या इन्सिडेंटच्या नंतर सुद्धा असेल की एनीबडी हु इज मॅनकाइंडियन, कंपनी शुड कम फॉरवर्ड अँड हेल्प देम पर्सन. ते जाणार नाही. पण मी एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या सोबत तुम्ही एखाद्याला प्रेम केलं, हेल्प केली, सर्व काही केलं, असं वागतो, करप्ट, कामचोरी, प्रत्येक प्रकारची प्रॉब्लेम, काम न करणे, खूप आगाऊपणा करणे, तुम्ही माझ्या जागेवर या आणि सांगा की तुम्हाला कसे वाटेल. विल नॉट यू फील हार्ट ब्रोकन? तुम्हाला नाही वाटणार का की ते व्यक्ती कृतज्ञ नाही आहे? सर, मी एक्झॅजरेट नाही करत, भाऊ पण नाही करत, नातेवाईकही नाही करत. त्या क्रायसिसच्या वेळी लोकांची हेल्प, नातेवाईकांची हेल्प, जेव्हा पैशांची गरज असते. पण मॅनकाइंड आधीपासून आणि नेहमी असे करते.
या 10, 15 किंवा 20% लोकांमुळे आपण आपले तत्व चेंज नाही करणार. पण मी तुम्हाला या मॅनेजर बद्दल सांगतोय की ते एवढ्या लवकर विसरून जातात की ते कोणत्या कंपनीत काम करत आहेत जी त्यांना स्वतःच बनवून ठेवते अँड देन दे बिकम करप्ट. त्याचं रिझन आहे बिकॉज मे बी दे थॉट कंपनी इज स्टुपिड, टू सॉफ्ट. काही लोक तर असे बोलतात की सर आपल्या कंपनीमध्ये ना फक्त ऍक्टिव्हिटी करायची आहे, आम्हाला रिझल्ट बद्दल बोलायचे नाही, आम्हाला नवीन प्रोडक्टच्या ग्रोथ बद्दल बोलायचं नाही, आम्हाला प्रोडक्ट बद्दल बोलायचं नाही. सर कोणत्या जगात राहता तुम्ही? जर तुम्ही 3 वर्षापासून 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून काम करत आहात आणि तुम्हाला वाटते आम्ही हे सुद्धा नाही विचारावे की तुमचे ग्रोथ काय चालू आहे, तुमची पीसीपीएम कशी आहे, नवीन प्रोडक्ट कसे चालू आहे, मग तुम्ही कोणत्या जगामध्ये वावरता, तुम्ही कोणत्या जगामध्ये राहता हे मला विचारायचं आहे. कसे पॉसिबल आहे की तुम्हाला हे पण नाही विचारायचे? आय डोंट नो कसे काही मॅनेजर्सनी या गोष्टीची धारणा बनवली आहे की आम्ही फक्त काम करेल, रिझल्टची चिंता नाही करणार. आता तुम्हाला वाटत असेल बिकॉज नाव एनीबडी हु इज कमिंग नेगेटिव्ह ग्रोथ नेहमीच येतोय आणि चांगल्याच नेगेटिव्ह ग्रोथ मध्ये येतोय, त्यांच्यासाठी आम्ही ठरवले की यांना नाही पाठवायचे कधी इन एनी फॉरेन ट्रिप, मेडल, कॅश अवॉर्ड्स. बस. कोणत्याही कंपनीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? दे शुड बी प्रॉपर मेरिटोक्रेसी. त्याचा अर्थ काय असतो? चांगले लोक पुढे जातील, जे वाईट लोक आहेत त्यांना नोटीस मध्ये आणले जाईल, लाईमलाईट मध्ये आणले जाईल की ते वाईट आहेत आणि त्यांना सुधारायचंय. अशाच पद्धतीच्या गोष्टी त्वरित झाल्या पाहिजेत. लास्ट कपल ऑफ इयर, कपल ऑफ क्वार्टर्स आम्ही खूप लोकांना काढले आणि मी सांगतो द वर्स्ट ऑफ मॅनकाइंड इज इन द पास्ट. आता जे काही होतंय चांगलं होतंय. चांगलं कसं होतंय? सध्या बरोबर संदेश सगळ्यांना जात आहे. काय संदेश गेलाय? की तुम्ही कोणत्याही पोस्टवर आहेत, तुम्ही नाव सांगता तुम्ही नामवंत आहात, तुम्ही म्हणताय तुम्ही मोठे आहात, तुम्ही मोठ्या डेझिग्नेशनवर आहात, हेड ऑफिस ओळखते. जर तुम्ही अशी चुकीची इमेज बनवताय आणि तुमची नोकरी गेली आहे बिकॉज ऑफ युअर बॅड प्रॅक्टिसेस, चुकीचे काम केल्यामुळे गेली आहे, तर काही पण होऊ शकते. तर यात ऍडव्हान्टेज काय असेल की जे चांगले लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, सध्या ते चार्ज होतात, ते मोटिवेटेड होतात आणि घाबरलेले. तर माझी प्रत्येकाला एक विनंती आहे की तुम्ही आताही पुढे येऊन हे मान्य केले की सर माझ्याकडून ही चुकी झाली, पुढे नाही होणार. मला पकडले तर मित्र तुम्ही काही असो, विल लूज युअर जॉब. दॅट इज अ प्रॉमिस. जर तुमचे कोणतेही प्रॅक्टिसेस चुकीचे आहेत हे तुम्ही विसरू नका. आजच्या काळात काय होत आहे, मला खूप मेल येत आहेत, फोन्स, व्हॉट्सअप की सर चुकी झाली, मी 15 वर्ष मॅनकाइंडला दिले, मी 20 वर्ष मॅनकाइंडला दिले. पण नाही सर, मॅनकाइंडने तुम्हाला दिले. कारण आम्ही सध्या त्या लोकांना पकडत आहोत. आम्ही एक एजन्सी हायर केली आहे आणि तुम्हाला लिस्ट भेटणार आहे, भेटेल ती तुम्हाला ह्या व्हिडिओ भेटण्याच्या आधी, की अप्रॉक्सिमेटली आम्हाला खूप मॅनेजर, खूप मेडिकल रॅप भेटले आहेत जे सध्या साइड बिझनेस करत आहेत, सोबत मेडिकल स्टोअर उघडा आहे. याचीही आपल्याकडे लिस्ट येत आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही बाहेर जाताल, वी हॅव नो प्लेस, तुम्ही टॉप मॅनेजर आहेत, तुम्ही टॉप मेडिकल रॅप आहेत, तुम्ही साइड बिझनेस करत आहात, तर तुम्ही एकच काम करा, तुम्ही बिझनेस करा. यू कॅनॉट स्टे इन मॅनकाइंड ॲट एनी कॉस्ट. कारण आता आपल्याकडे, मी पुन्हा एकदा सांगतो, वी हॅव झिरो टॉलरन्स फॉर एनी काइंड ऑफ करप्शन. हायली एकतर तुम्ही पूर्णपणे मॅनकाइंड मध्ये राहा, जी आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही कराल, तुम्ही मेहनती असले पाहिजे, किंवा तुम्ही कुठले दुसरे काम करा. कुठल्याही वेळी जर लीडरला कन्फ्युजन असेल की सर मला कन्फ्युजन आहे की मी या लोकांचं काय करू, राईट, तर 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा, तुम्ही या व्यक्तीबद्दल ज्याबद्दल आपण सध्या बोलत आहात, तो ज्युनियर आहे, तो AM आहे, तो RM आहे का रॅप आहे, त्याची 3 वर्षाची किंवा 2 वर्षाची परफॉर्मन्स काय होती. पहिली गोष्ट, पहिला प्रश्न. दुसरा, आज त्याच्यामध्ये किती टॅलेंट आहे आणि किती ड्राईव्ह आहे त्याच्या आधीच्या एक्सपिरियन्सला बघून. आणि तिसरा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, व्हॉट यू सी इन दिस पर्सन 2 years फ्रॉम नाव. इफ आन्सर इज 2 वर्षानंतर चांगला होईल, आता ड्राईव्ह चांगला आहे, ओके फाईन, नो कन्फ्युजन, तो काम करू शकतो. पण जर तुमचं उत्तर हे येत असेल, आतून हे तुम्हाला वाटत असेल हा नाही करू शकत, हा जसेचा तसाच राहील, याने 20 वेळा प्रॉमिस केलेले आहे, याची 2 वर्षापासून निगेटिव्ह ग्रोथ आहे, हा काम नाही करत, हा खोटं बोलत असतो, मी याला ट्रेनिंगला पाठवलं, मी याला ओरडलो मीटिंग मध्ये, मी 5 वेळा ओरडलो, पण ही इज नॉट इम्प्रूव्हिंग. मग जे उत्तर आहे ते तुम्हाला माहित असेल, तो मॅनकाइंड मध्ये नाही राहू शकत. सो प्लीज फॉलो दिस अँड यू विल ऑलवेज बी सक्सेसफुल.
नेव्हर फॉरगेट, ॲज अ लीडर, इफ यू आर एरिया मॅनेजर, तुमची परफॉर्मन्स ठरवते तुमच्या ज्युनियरची परफॉर्मन्स. मेडिकल रॅप्सची तुम्ही ZM असाल तर तुमची परफॉर्मन्स RM वर डिपेंड असेल. जर तुम्ही डिव्हिजन मॅनेजर असाल तर तुमची परफॉर्मन्स तुमच्या ZM वर डिपेंड असेल. याचाच अर्थ जर तुमचा ZM स्ट्रॉंग असेल तर तुम्ही स्ट्रॉंग असाल, जर RM स्ट्रॉंग असेल तर ZM स्ट्रॉंग. याचा अर्थ इफ युअर ज्युनियर्स आर स्ट्रॉंग, ड्रिव्हन, टॅलेंटेड, लर्निंग, नेहमी ग्रोथ करत आहेत तर तुम्ही पण ग्रोथ कराल. अँड स्टार्ट प्रोनिंग, क्लिपिंग, कटिंग युअर टीम. जे खराब आहेत त्यांना सांगा आणि बिफोर दॅट यू शुड क्लिप अँड कट युअर ओन इगो. जे तुमच्या डोक्यात खूप मोठी वाढली आहे त्याला कट करा. आय एम शुअर जर हे फॉलो कराल, स्काय इज अ लिमिट. तुम्ही प्रगती कराल, कारण काही महिन्यामध्ये आम्ही काही खूप सारे रॅम्स, खूप सारे एरिया मॅनेजर्स वाढवायचे ठरवले आहेत. यामध्ये आम्ही त्यांना मॅनेजमेंट ट्रेनिंग देणार, बिकॉज वी वॉन्ट्स आवर मॅनकाइंडियन्स टू रिप्लेस दिस करप्ट पीपल. ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. गुड लक अँड बाय बाय. सी यू टू.